हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 4 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये मंजुळाने अर्णवला सगळं सत्य सांगितलंय की रमाकांतला मारणारा राकेश नव्हता तर दुसराच कुणीतरी होता. परंतु ही गोष्ट लगेच वल्लरीने उदयकांतला सांगितली. उदयकांतने गुंड पाठवले आणि या गुंडांनी मंजुळाला किडनॅप केलंय आणि आता मंजुळा ही अर्णवपासून दूर झाली आहे. अर्णव तिला सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि इकडे वल्लरीला चक्क रमाकांतचा मोबाईल सापडला आणि वल्लरीने तो आपल्या बंगल्याच्या आवारातच मातीत लपून ठेवला. पण ईश्वरीने तिला हे करताना पाहिलंय. म्हणजे आता वल्लरीचे सुद्धा दिवस भरलेत असंच दिसतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये अर्णवला भेटायला त्यांचे सगळे इन्व्हेस्टर्स आलेले असतात. सगळेजण अर्णवला ही कॉम्पिटिशन जिंकल्याबद्दल अभिनंदन करतात, त्याला पुष्पगुच्छ देतात. अर्णव सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो आणि मग सगळ्यांना बसायला सांगतो. सगळेजण अर्णव आणि ईश्वरीचं खूप कौतुक करतात की राजशिर्के, तुम्ही ही कॉम्पिटिशन खूप चांगल्या प्रकारे खेळलात. अर्णव सगळ्यांना थँक्यू म्हणतो आणि मग सगळ्यांना टोमणे मारायला सुरुवात करतो आणि म्हणतो, आज 1 महिन्यानंतर तुम्ही सगळे येथे परत आला आहात. परंतु तुम्हाला सगळ्यांना कदाचित आठवत असेल की 1 महिन्यापूर्वी आपण सगळे येथेच होतो आणि मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दल विचारलं होतं की माझ्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करा, मला 100 कोटी रुपयांची गरज आहे. पण तेव्हा तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी नकार दिला होता. ही सगळे इन्व्हेस्टर्स मान खाली घालून म्हणतात, हो हो, आठवतंय आम्हाला. अर्णव म्हणतो, जाऊ द्या, तुम्हाला काही वाटण्याची गरज नाही आहे. कारण शेवटी जो जिंकतो जग हे त्याच्याबरोबरच असतं आणि तुम्हीसुद्धा त्या गर्दीचाच भाग आहात. परंतु तुम्हाला इतके वर्ष झाले आहेत बिझनेस करता करता, पण तुम्हाला अजून माणसांची ओळख काय नीट कळलेली नाही आहे. तुम्ही त्या सौदामिनी देशमुखच्या इन्फ्लुएन्सखाली आला आणि मला इन्व्हेस्टमेंट देण्यास नकार दिला होता, हो की नाही? लगेच हे इन्व्हेस्टर सांगतात, खरं आहे तुमचं. त्यांनीच आम्हाला दबाव टाकून सांगितलं होतं की तुम्हाला पैसे द्यायचे नाही आणि आम्हीसुद्धा तसंच केलं. अर्णव या सगळ्या इन्व्हेस्टरला समजावून सांगतो, आता तरी माणसं ओळखायला शिका. इतक्या वर्षांपासून तुम्ही बिझनेस करताय आणि तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे की कोण योग्य व्यक्ती आहे, कोण अयोग्य व्यक्ती आहे, कोण तुमचा फायदा करून देऊ शकतं, कोण बैमानीने, कोण इमानदारीने बिझनेस करतं, हे तुम्हाला कळायला पाहिजे. ही माणसं म्हणतात, खरं आहे तुमचं मिस्टर राजशिर्के, आता आम्हाला आमची चूक कळतीये, त्यासाठी आम्ही तुम्हाला माफी मागतो, तुम्हाला सॉरी म्हणतो. अर्णव सगळ्यांना माफ करतो आणि इकडे वल्लरी ही रूममध्ये कसला तरी विचार करत बसलेली असते. तेवढ्यात मामा तेथे येतो आणि म्हणतो, अगं वल्लरी, हे काय आहे? नाही तेव्हा एवढी सजून धजून तयार असते आणि आज घरात एवढी मोठी प्रेस कॉन्फरन्स आहे आणि तू अजून तयार झाली नाही आहे. वल्लरी चिडून म्हणते, प्रेस कॉन्फरन्स ही काय आपल्या कौतुकासाठी आहे का? तुमच्या ईश्वरी आणि अर्णवच्या कौतुकासाठी आहे ना. मग मी कशाला तयार होऊ? मामा हा वल्लरीला समजावून सांगतो, प्रेस कॉन्फरन्स ही राजेश शिर्केंच्या मोठेपणासाठी आहे आणि अर्णवने कधीच आपल्यासाठी काही कमी केलं नाही आहे. त्यामुळे तू जर तयार झालीस तर काय फरक पडेल? आपल्या सगळ्यांच्या कौतुकासाठी ही प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे, हे फॅन मीट ठेवलं आहे. वल्लरी सांगते, एकतर पहिली गोष्ट, आपण राजेश शिर्के नाही आहोत हे कदाचित तुम्ही विसरलाय, आपण पाटील आहोत. तर मामा म्हणतो, ते मला चांगलंच माहिती आहे की आपण पाटील आहोत आणि आपण पाटील असूनसुद्धा अर्णव राजशिर्केने मला, तुला आणि आपल्या मुलाला नेहमीच आपल्या कुटुंबाचा भाग मानलंय आणि आपल्यासाठी सगळं काही केलंय, हे सुद्धा तू लक्षात ठेव. तर मामी म्हणते, हो का? मग स्वतःसाठी जशी प्रेस कॉन्फरन्स ठेवली तशी आपल्या मुलासाठी आणि सुनेसाठी का नाही ठेवली? आपला मुलगा आणि सूनसुद्धा फायनलपर्यंत पोहोचले होते आणि त्या दोघांना टफ कॉम्पिटिशन दिली होती. तर मामा सांगतो, पण जिंकले तर शेवटी अर्णव आणि ईश्वरीच ना. मामी चिडून म्हणते, वा रे वा, म्हणजे तुम्हाला असंच म्हणायचं आहे की आपल्या मुलाची आणि सुनेची जिंकायची लायकीच नव्हती म्हणून ते जिंकू शकले नाही. तर मामा चिडून म्हणतो, वल्लरी, असं मी म्हणत नाहीये, तर असं तू म्हणतीयेस. आणि आपला मुलगा आणि सून खरंच खूप चांगलं खेळले, पण अर्णव आणि ईश्वरीने जेवढ्या कठीण परिस्थितीला तोंड देत ही कॉम्पिटिशन जिंकली आहे ना, त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे आणि तेच होतंय. त्यामुळे आता मला वाद घालायचा नाहीये. लवकर तयार हो आणि नेहमी
जशी तुझी छान स्माईल तुझ्या चेहऱ्यावर असते ना, तशी घेऊन बाहेर ये. वल्लरी मोठी स्माईल दाखवते. मामा म्हणतो, अरे बापरे, एवढी मोठी नको, छोटीशी स्माईल, धन्यवाद, ये बरं लवकर बाहेर. मामा त्याची आवरासावर सुरू करतो, पण वल्लरीला या प्रेस कॉन्फरन्सपेक्षा अर्णव हा उदयकांतपर्यंत पोहोचायला नको आणि रमाकांतच्या खुनाचं सत्य त्याला कळायला नको, हीच चिंता वाटत असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे अर्णव या सगळ्या इन्व्हेस्टरला टोमणे मारतच असतो आणि म्हणतो, सर तुम्ही केस पिकलेत तुमचे, बिझनेस करता करता इतकी वर्ष झाली तुम्हाला, अजूनसुद्धा तुम्हाला योग्य बिझनेसमन कोण, अयोग्य बिझनेसमन कोण हे कळत नाही का? अर्णव हसत हसत यांची सगळ्यांची चांगलीच जिरवतो आणि हे बिझनेसमन लाजून लाजून शरमेने पाणी होतात आणि म्हणतात, सॉरी राजशिर्के, खरंच आमचं चुकलंच, आम्ही तुम्हाला नाही ओळखू शकलो. आणि अर्णव या सगळ्या इन्व्हेस्टरला आपले फ्युचर प्लॅन सांगतो की सात्विक फॅशन ही माझ्यासाठी फक्त एक कंपनी नाही आहे, एक बिझनेस नाही आहे, तर माझा श्वास आहे. आणि या कंपनीला मला देशातील प्रत्येक घरापर्यंत न्यायचं आहे. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ही सगळी माणसं, हे सगळे इन्व्हेस्टर अर्णवला मदत करायला तयार होतात. त्यामुळे अर्णव, शिर्के सगळेच खूप खुश होतात की आता आपल्याला आपलं हे स्वप्न पूर्ण करता येईल. आणि इकडे मामा घरातच प्रेस कॉन्फरन्सची सगळी तयारी करत असतो. सगळ्या माणसांना खुर्च्या येथे ठेवा, तेथे ठेवा असं सांगत असतो. आणि तेवढ्यात ईश्वरी तयार होऊन येते, अगदी साधेपणाने. परंतु मामा तरीसुद्धा तिचं खूप कौतुक करतो. वा ईश्वरी, किती छान दिसतीयेस, खूप सुंदर दिसतीयेस. ईश्वरी थँक्यू म्हणते आणि मामाला सांगते, मामा खरं सांगायचं ना तर मला खूप टेन्शन आलंय, हे सगळं कसं होईल असंच वाटतंय. मामा म्हणतो, अगं काय बोलतेस तू ईश्वरी, तुला टेन्शन आलं आणि तू घाबरली तर आमचं काय होईल? ईश्वरी स्माईल करते. मामाला एक कॉल येतो. मामा फोनवर बोलायला बाहेर जातो आणि तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरीची फॅन मंजुळा तेथे येते. इतक्या दिवस जेव्हा स्पर्धा सुरू होती तेव्हा मंजुळाला पुन्हा पुन्हा का दाखवलं जात होतं याचं उत्तर आत्ता मिळतंय. आणि मंजुळाला पाहून ईश्वरी खूप खुश होते आणि मंजुळा ईश्वरीला सांगते, ताई मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आली आहे, हे गिफ्ट घे. ईश्वरी म्हणते, अगं पुन्हा पुन्हा काय गिफ्ट देतेस? मंजुळा म्हणते, ठेव गं, आणि तसंही नंतर खूप सारे फॅन्स येतील, मग तुझ्याशी बोलता येणार नाही, म्हणून मी लवकर आले. ईश्वरी म्हणते, खूप छान केलंस, चल मी तुझ्यासाठी चहा आणते, मग आपण निवांत बसून गप्पा मारूया. मंजुळा म्हणते, नको ताई, काही गरज नाही आहे. ईश्वरी म्हणते, ताई म्हणतेस आणि नको पण म्हणतेस, गप्पा बस, मी आणते तुझ्यासाठी चहा. असं म्हणून ईश्वरी आतमध्ये चहा आणायला जाते आणि तेवढ्यात मंजुळाची नजर रमाकांतच्या फोटोवर पडते. रमाकांतचा फोटो पाहून मंजुळाला जबर धक्का बसतो. मंजुळा या फोटोकडेच पाहत राहते आणि तिला आठवतं की स्पर्धेच्या फायनलच्या दिवशी कुणीतरी या माणसाच्याच मानेमध्ये एक इंजेक्शन खुपसलं होतं आणि मी जोरात ओरडले होते. मंजुळाला हे सगळं आठवतं. मंजुळाला खूप टेन्शन येतं. ती घामाघूम होते आणि तेवढ्यात ईश्वरी तिच्यासाठी चहा घेऊन येते. ईश्वरी विचारते, काय झालं मंजुळा, कसला विचार करतीये? आणि मंजुळा ईश्वरीला विचारते, ताई हा माणूस कोण आहे? ईश्वरी खूप दुःखी होते आणि सांगते, हे आमचे बाबा आहेत, अर्णव सरांचे वडील रमाकांत राजशिर्के. आणि मंजुळा सांगते, हो त्या दिवशी स्पर्धेच्या ठिकाणी सुद्धा मला हे दिसले होते. ईश्वरी सांगते, त्या दिवशी ते होते तेथे, तेथे आले आणि मग तेथेच हे सगळं. तर मंजुळा सांगते, ताई मी त्यांना तेथे पाहिलं होतं. ईश्वरी सांगते, हो ते तेथे आले होते ना. मंजुळा म्हणते, नाही ताई तसं नाही, मी त्यांना हॉलमध्ये नाही पाहिलं, जेव्हा ते जिन्याने येत होते ना तेव्हा त्यांना पाहिलं आणि एक माणूस त्यांना पकडत होता, त्यांची झटापट सुरू होती, हे मी पाहिलं. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्का बसतो. ईश्वरी म्हणते, हे काय सांगतेस तू मंजुळा, थांब 2 मिनटं, मी अर्णव सरांना सगळं सांगते. असं म्हणून ईश्वरी अर्णवला कॉल करते. मंजुळाला खूप टेन्शन आलेलं असतं. हा तोच माणूस आहे ही तिला खात्री असते. ईश्वरी ही अर्णवला कॉल लावते. इकडे अर्णव ऑफिसमध्ये काम करत असतो. शिर्के त्याला येऊन सांगतो, सर आपली प्रेस मीट फक्त 1 तासात आहे, आपल्याला लवकर घराकडे निघायला हवं. अर्णव म्हणतो, ठीक आहे निघूया 5 मिनिटात. आणि तेवढ्यात ईश्वरी अर्णवला कॉल करते. अर्णव फोन उचलतो आणि ईश्वरी त्याला सांगते, सर मंजुळा आपल्या घरी आली आहे आणि तिने बाबांना त्या हॉलमध्ये पाहिलं होतं. बाबांच्या खुनाबद्दल तिच्याकडे खूप मोठी माहिती आहे. हे ऐकून अर्णवला आश्चर्याचा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, व्हॉट मिस इंदोर, मी आत्ता घरी येतोय.
ईश्वरी हो म्हणते आणि अर्णव घराकडे यायला निघतो. इकडे ईश्वरीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. आता बाबांचा खरा खुनी कोण, बाबांचा खून कसा झाला हे आपल्याला कळेल हा विचार करून ईश्वरी खूप खुश होते. आणि मग थोड्या वेळानंतर अंधार होतो. घरातील सगळेजण मंजुळाजवळ बसलेले असतात. मामा, मामी, अंजली, आजी, आकाश, त्यानंतर नम्रता. मंजुळा खूप घाबरलेली असते. मामा तिला पाणी प्यायला देतो, शांत व्हायला सांगतो. पण मंजुळापेक्षा जास्त वल्लरी घाबरलेली असते. कारण आता उदयकांबद्दल मंजुळा नक्की सांगेल हे तिला माहीत असतं. तेवढ्यात अर्णव, आकाश आणि शिर्के घरी परत येतात आणि अर्णवला ईश्वरी सांगते, सर मंजुळाने बाबांना तेथे पाहिलं होतं. अर्णव मंजुळाजवळ येतो आणि विचारतो, काय पाहिलं होतंस तू? मंजुळा सांगते, दादा त्या दिवशी स्पर्धेच्या ठिकाणी तुमचे बाबा आले होते आणि एक माणूस त्यांच्याशी झटापट करत होता. त्यांना आतमध्ये येऊ देत नव्हता. हे पाहिलं मी. अर्णवला जबर धक्का बसतो. अंजली, आजी, मामा, आकाश, नम्रता, शिर्के, ईश्वरी सगळ्यांना आश्चर्य वाटतं. मामी मात्र खूप घाबरलेली असते. या मंजुळाने मला तर नव्हतं पाहिलं ना, अशी भीती तिला वाटत असते. आणि मग अर्णव विचारतो, तू नेमकं काय पाहिलंस? मंजुळा सांगते, अर्णव दादा मी तेथे तुमच्या बाबांना पाहिलं. मी त्यांना पाहिलं तेव्हा ते जिन्याने आतमध्ये येत होते आणि कुणीतरी माणूस त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्यात झटापट सुरू होती. तेवढ्यात वल्लरी म्हणते, नाही नाही हे शक्यच नाहीये. वल्लरी असं बोलते ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अर्णवसुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहतो आणि वल्लरी म्हणते, नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की ही मुलगी रमाकांत रावांना ओळखतच नव्हती ना. तिने त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तिची काहीतरी गल्लत झाली आहे. ती खूप गोंधळलेली दिसतीये. ए मुली, थोडा नीट विचार कर. त्या दिवशी काय घडलं, कसं घडलं याचा नीट विचार करून सांग आणि काही बाई सांगू नको. जे खरं आहे तेच सांग बरं का. तर मंजुळा सांगते, नाही नाही माझा काहीच गोंधळ झालेला नाहीये. मला 100% खात्री आहे की ते तुमचे बाबाच होते. रमाकांत राजे शिर्केच होते. अर्णव विचारतो, मग तू नेमकं काय पाहिलंस? कोण होता तो माणूस? तर मंजुळा सांगते, त्या माणसाने तुमच्या बाबांच्या मानेत काहीतरी इंजेक्शनसारखं जोरात खुपसलं. मग मी जोरात ओरडले. त्यामुळे तुमचे बाबा त्याला धक्का देऊन आतमध्ये आले आणि तो माणूस खाली पळून गेला. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. वल्लरी तर तोंडालाच हात लावते. गेले मी आता. अर्णव म्हणतो, एकदम बरोबर आहे तुझं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा हेच आलंय की त्यांना इंजेक्शनने विषारी पदार्थ दिला गेला होता. ईश्वरीला सुद्धा खूप टेन्शन येतं. मग अर्णव मंजुळाला राकेशचा फोटो दाखवतो आणि विचारतो, हाच होता का तो माणूस ज्याने बाबांना इंजेक्शन दिलं? मंजुळा सांगते, नाही दादा हा माणूस तो नव्हता. अर्णव आणि ईश्वरीला धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, व्हॉट? मंजुळा नीट पहा, हाच असेल तो माणूस. याच माणसाने सगळं केलंय. मंजुळा सांगते, नाही दादा त्या माणसाचा चेहरा मी नीट पाहिला होता. हा तो माणूस नव्हता. हा दुसराच माणूस आहे. ईश्वरी आणि अर्णवला समजतं की राकेशने रमाकांतचा खून केलेला नाहीये आणि वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते. वल्लरी थरथर कापू लागते. अर्णव म्हणतो, म्हणजे तो माणूस दुसरा होता. राकेशने बाबांचा खून केलेला नाहीये. ईश्वरी म्हणते, सर मला जी वाटत होती ना ती शंका खरी होती. हे काम राजेशचं नाहीये. अंजली विचारते, मग राकेश नाही तर मग कुणी त्याचा खून केला असेल? वल्लरीला खूप टेन्शन आलेलं असतं. मामा म्हणतो, आपल्याला ते लवकरात लवकर शोधून काढायलाच हवं. अर्णव मंजुळाला विचारतो, ज्या माणसाने बाबांवर जीव घेणं हल्ला केला, त्यांचा खून केला, त्या माणसाचा चेहरा तुला आठवतोय ना? तू पोलिसांना सांगू शकशील ना? मंजुळा सांगते, हो दादा मी त्याला स्पष्ट पाहिलंय. मी पोलिसांना सांगू शकेल. अर्णव म्हणतो, चल मग आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला. ईश्वरीसुद्धा यायचं म्हणते. पण अर्णव म्हणतो, नाही मी सिंदूर तू घरीच थांब. मी त्यांना घेऊन जातो. आणि मग अर्णव, आकाश, शिर्के मंजुळाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये निघून जातात. घरात सगळ्यांना खूप टेन्शन येतं. आजी खुर्चीवर बसते आणि म्हणते, अरे देवा, इतके दिवस वाटत होतं हे सगळं राकेशने केलंय. मग आता हा कोण व्यक्ती असेल ज्याने हे सगळं केलंय? अंजली म्हणते, हो ना मला सुद्धा कळत नाहीये. घरातील सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. मामीला तर सगळ्यात जास्त टेन्शन आलेलं असतं. आणि मामी म्हणते, मला अजूनसुद्धा वाटतंय की तो माणूस नक्कीच राकेश असणार आहे. त्या मुलीचा काहीतरी गोंधळ झालाय. कारण राकेश सोडून दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडे रमाकांत रावांना मारायचं कारण असणार आहे. ईश्वरी चिडून म्हणते, मंजुळा खोटं बोलत नाहीये. मंजुळाने जे पाहिलं तेच ती सांगतेय.
आणि राकेशकडे तरी कोणतं कारण होतं बाबांना मारण्याचं. वल्लरीची बोलतीच बंद होते. ईश्वरी म्हणते, आता मंजुळा गेली ना पोलीस स्टेशनमध्ये, नक्कीच त्या व्यक्तीचा आपल्याला पत्ता कळेल, नाव कळेल, तो व्यक्ती कोण आहे हे आपल्याला कळेल आणि बाबांच्या खुन्याला अर्णव सर सोडणार नाही, त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळणारच. वल्लरीला खूप घाम आलेला असतो. ती आपले बोटं, आपले नखं कचा चावत असते. आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो आणि घरातील बाकीचे मात्र तो व्यक्ती कोण असेल याचाच विचार करत असतात. थोड्या वेळाने वल्लरी ही आपल्या रूममध्ये येते आणि उदयकांतला कॉल लावते. इकडे उदयकांत हा मस्त दारू पीत बसलेला असतो. वल्लरी त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते, अरे तू ना फक्त ढोसत बस. येथे त्या रमाकांतचा खून केला, तुला काही घेणं देणं नाही आणि तुझी सगळी प्रकरणं मीच निस्तरत बसली आहे. तर उदयकांत चिडून म्हणतो, तुझ्या बापाच्या पैशाची नाही पीत गा, माझ्या प्यायला नाव नाही ठेवायचे. वल्लरी चिडून म्हणते, हो ना, माझ्या बापाच्या पैशाची पीत नाही, पण हे तुझं शेवटचं पिणं आहे. यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तुरुंगात तुला काय दारू मिळायची नाही. उदयकांत खूप घाबरतो आणि विचारतो, हे काय बडबड करतेस तू? वल्लरी त्याला सांगते, अरे मूर्ख माणसा, रमाकांतला मारलं ते मारलं आणि वरतून रमाकांतला मारतानाचे पुरावे, साक्ष सगळं काही तसंच सोडून दिलं मागे. ती एक मंजुळा नावाची मुलगी आहे जी आली होती येथे. ती अर्णव ईश्वरीची फॅन आहे. तिने रमाकांतचा फोटो पाहिला आणि वाचा वाचा सगळं सांगितलं ना. आता तू मेला. अर्णव तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेलाय. तेथे तुझं नाव, पत्ता सगळं कळल आणि मग तू जाशील आयुष्यभरासाठी तुरुंगात, फासावर लटकशील तू. उदयकांत खूप घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही, असं मी होऊ देणार नाही. त्या मुलीला मी संपवून टाकणार आहे. तर वल्लरी म्हणते, झालाय उशीर आता. ती पोरगी आत्तापर्यंत पोलीस स्टेशनला पोहोचली पण असल. आता तुझं काही खरं नाही. उदयकांतला खूप टेन्शन येतं. वल्लरी म्हणते, ए बाबा, आजपर्यंत तू मला जी मदत केली आहे ना, त्यासाठी तुझे आभार. मंडळ आभारी आहे. यानंतर तू कोण, मी कोण, आपण एकमेकांना ओळखत नाही. माझं नाव घ्यायचं नाही यानंतर परत. तर उदयकांत म्हणतो, ए वल्लरी, असं नको करू. तुला वाचवण्यासाठीच मी त्या रमाकांतला मारलं आणि मला असं असं अर्ध्यावर सोडू नको. वल्लरी म्हणते, ए जा बाबा, तुझ्या नादात मी पण अडकल. आणि वल्लरी फोन कट करते. उदयकांतला खूप टेन्शन येतं. उदयकांत म्हणतो, नाही नाही, त्या मंजुळाला मी पोलीस स्टेशनपर्यंत पोचूच देणार नाही. अर्णव, आता पहा मी काय करतो ते. इकडे अर्णव मंजुळाला घेऊन पोलीस स्टेशनच्या दिशेने जात असतो. तेवढ्यात एक गाडी त्यांचा रस्ता अडवते. अर्णव खूप चिडतो, गाडीच्या खाली उतरतो. शिर्के, आकाशसुद्धा गाडीच्या खाली उतरतात आणि अर्णव म्हणतो, ए हॅलो, गाडी बाजूला कर. रस्त्यात का गाडीला थांबवली रे? पण ही गाडी काही बाजूला जात नाही. मंजुळासुद्धा घाबरते आणि इकडे आजीचा BP कमी झालेला असतो. ईश्वरी, अंजली सगळे तिच्याजवळ असतात. मामा, मामी, त्यानंतर नम्रता. मामा हा आजीला समजावून सांगतो, आई असं काय करतेस तू? आता जेवून घे, मग तुला औषधं घ्यायची आहेत, नाहीतर तुझी तब्येत आणखीन बिघडेल. ईश्वरी, अंजलीसुद्धा तिला समजावून सांगतात. पण आजीला हाच प्रश्न पडलेला असतो की राकेश नाही, मग दुसरं कुणी रमाकांत रावांना मारलं असेल. आणि इकडे या गाडीतून 3 गुंड बाहेर पडतात. अर्णव म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे, चल गाडी मागं घे. पण ही माणसं गुंडच असतात आणि चिडून म्हणतात, नाही घेणार, काय करशील? मग आकाश, शिर्के या सगळ्यांची बाचाबाची होते आणि ही माणसं उद्धटपणे बोलतात. त्यामुळे अर्णव त्याची गचंडी पकडतो आणि मग सुरू होते मारामारी. मंजुळा खूप घाबरते आणि म्हणते, अर्णव दादा, मारामारी करू नका, गाडीत परत या. पण अर्णव, शिर्के, आकाश या 3 गुंडांची चांगली धुलाई करत असतात. पण तेवढ्यात एक चौथा माणूस चक्क बंदूक घेऊन येतो आणि मंजुळाच्या डोक्याला बंदूक लावतो आणि म्हणतो, सोड त्याला, नाहीतर हिला इथं आत्ताच संपवून टाकन. अर्णव म्हणतो, तिला सोड, नाहीतर तू येथे मरशील. पण हा गुंड मंजुळाच्या डोक्याला बंदूक लावतो. त्यामुळे अर्णव, आकाश खूप घाबरतात. इकडे आजीला टेन्शन आलेलं असतं. अंजली, ईश्वरी आजीला जेवण करून घ्यायला सांगतात. पण आजीच्या मनात हाच प्रश्न असतो की रमाकांत रावसारखा माणूस जो मागील 20 वर्षांपासून देवधर्माचं काम करतोय, त्याचा कोण दुश्मन असेल, त्याला मारण्याचा कोणी प्रयत्न केला असेल. ईश्वरी याचा विचार करते. मामीला टेन्शन येतं की हळूहळू यांना प्रश्न पडायला लागलेत आणि यांच्या प्रश्नांची उत्तरं माझ्यापर्यंत येऊन थांबायला नको. आणि आजचा एपिसोड येथेच थांबतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे
आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव, आकाश, शिर्के मंजुळाच्या घरी जातील तेव्हा मंजुळाचे बाबा हात जोडून अर्णवला विनंती करतील, माझ्या मुलीला वाचवा. अर्णव त्यांना वचन देईल, मी तुमच्या मुलीला नक्की वाचवेल. आणि मग ईश्वरी सगळ्यांसमोर एक शंका बोलून दाखवणार की मंजुळाला आपण पोलीस स्टेशनमध्ये नेतोय हे फक्त आपल्या घरातील माणसांना माहीत होतं, मग त्या गुंडांना कसं कळलं? याचा अर्थ घर का भेदी आपल्या घरातच आहे. वल्लरी खूप घाबरणार आणि मग वल्लरी रमाकांतचा मोबाईल लपून ठेवत असेल तेव्हा ईश्वरी तिला रंगेहात पकडणार. मग आता वल्लरीचे दिवस भरलेत असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.